ही बर्फी बघताय, रंग कसला भारी आलाय, वाटतं ना असं पिस्ते विस्ते वापरून केली आहे. पण नाही ही आपण हिरव्या मुगापासून केली आहे. मोजून 5 साहित्य लागतं आणि अर्धा तासाचा वेळ द्यायचा. मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणारी मुगाची बर्फी तयार होते. शिकायची आहे तर व्हिडिओला पटापट लाईक करा बरं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय हिरव्या मुगाची मस्त कुरकुरीत अशी बर्फी, जी एकदा केली की महिनाभर टिकते आणि अगदी पौष्टिक आहे. आता उन्हाळा सुट्ट्या चालू झाल्या की मुलांना गोड खावंसं वाटतं, मग मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही ही करू शकता आणि ही एकदा केल्यावर महिनाभर टिकते. अगदी हाताच्या बोटावर मोजतील ना एवढं साहित्य लागतं. आणि ही रेसिपी खरं तर माझी नाही आहे, तर काही दिवसांपूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. पाककला स्पर्धा होत्या कोथरूडमध्ये सिनियर सवंगडी ग्रुप यांच्या, तर त्यांच्याच ग्रुपमधल्या एक सौ सुहासिनी दीक्षित यांची ही रेसिपी आहे. तर सुहासिनी मावशी, तुमचे खूप मनापासून आभार ही रेसिपी माझ्यासोबत शेअर करण्यासाठी. मी ट्राय केली, उत्तम जमली आणि आता तुमच्यासोबत शेअर करते. तर एक लाईक सुहासिनी मावशींसाठी. रेसिपीला सुरुवात करूया. आता बघूयात यासाठी साहित्य आणि प्रमाण कसं लागणार आहे. तर आपल्याला लागतील 1 कप हिरवे मूग, अर्धी ते पाऊण वाटी साजूक तूप, अर्धी ते पाऊण वाटी साखर, 1 ते 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडीशी वेलची पावडर. तर आपण इथं हे जे हिरवे मूग घेतले, आता आपल्याला काय करायचं, हे मूग चाळणीवर घेऊन स्वच्छ धुवायचे. धुतल्यानंतर एक 10 मिनिटं चाळणीवरच निथळायला ठेवायचे आणि निथळून घेतले की कापडावर पसरायचे आणि फॅन खाली अर्धा तास सुकवायचे. व्यवस्थित सुकले जातात. तर हे मूग मी इथं स्वच्छ धुतले आणि त्याला फॅन खाली एक अर्धा पाऊण तास सुकवून घेतले. अगदी छान, म्हणजे एकदम छान वाळलेले आहेत. आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यावर हे मूग काढूयात आणि मंद आचेवर असे हलका हलका सुगंध येईपर्यंत भाजायचे. हिरवे मूग भाजण्याचं कारण म्हणजे एकतर मूग चिकट असतो, त्याचा तो चिकटपणा काढण्यासाठी आपल्याला ते थोडेसे भाजायचे. शिवाय हिरव्या मुगाला एक उग्र चव असते बघा, उग्र चव आणि एक हलका उग्र वास असतो, तो सुद्धा भाजल्यामुळे निघून जातो आणि मूग छान खवंग होतात. त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि याला मंद आचेवर असा हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा. तर एक 5 ते 6 मिनिटं मूग मंद आचेवर भाजले. हलका हलका सुगंध यायला लागलाय, खूप डार्क करू नका. आता हे मूग एका ताटामध्ये काढू आणि यांना पूर्ण गार करून घेऊ. तर मूग आपण भाजले, पूर्ण गार झाले. आता याला मिक्सरमधनं बारीक करायचे. भाजल्यानंतर काय होतं, कच्चे असताना थोडे कडकडीत असतात, भाजल्यानंतर हलके फुलके होतात आणि मिक्सरमधनं वाटले जातात. आता याला मिक्सरमध्ये घालू आणि रवाळ वाटायचे. खूप एकदम पीठ करायचं नाही, हलकंसं आपला बारीक रवा कसा असतो तसं ठेवायचं. तर याला मी बारीक करून घेते. तर हे बघा, आपण हे पीठ करून घेतलंय, असं बारीक झालंय, रंग मस्त आलाय. आणि हे बघा, बारीक रवा कसा असतो त्यापेक्षा किंचित बारीक दळलेलं आहे, पण एकदम पीठ केलेलं नाही. आता कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायचं आहे तूप. तर आपण एकूण पाऊण कप तूप घेतलं आहे, लागेल तसं वापरायचं. तर सुरुवातीला 1-2 मोठे चमचे गच्च भरून तूप घातलं. तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. तूप वितळलं, आता यामध्ये मुगाचं पीठ घालायचं. गॅस एकदम कमी करायचा आणि याला मंद आचेवर भाजून घ्यायचं. आपण बेसनचे लाडू करताना कसं बेसन भाजतो तसंच आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला मंद आचेवर भाजायचे. सुरुवातीला काय करतं, मूग असेल किंवा कुठल्याही डाळीचं पीठ असेल तर ते तूप आधी ओढून घेऊन ते कोरडं होतं आणि नंतर जसं जसं भाजत येईल तसं तसं ते हलकं होतं आणि तूप सोडायला लागतं. त्यामुळं सुरुवातीलाच कोरडं पडलं म्हणून खूप तूप घालायचं नाही. तरी पण आपल्याला कमीत कमी अर्धी वाटी तूप लागतंच. त्यातलं 1-2 चमचे वापरले, अजून थोडंसं तूप घालते. तर 1-2 चमचे तूप शिल्लक ठेवलं. आता याला मंद आचेवर असा हलका सुगंध येईपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत भाजूया. आता हे मिश्रण कोरडं दिसत नाही आहे, मला वाटतं एवढं तूप पुरेसं आहे. अगदीच लागलं तर शेवटी आपण घालू शकतो. आता तूप तर माझ्या अंदाजाने बरोबर आहे. गॅस कमीच ठेवू आणि याला अजून एक 10 मिनिटांसाठी तरी मंद आचेवर भाजून घेऊ, म्हणजे हे अजून खमंग होईल आणि वडी चांगली लागेल. तर एक 10 ते 12 मिनिटं पीठ आपण या तुपामध्ये छान भाजून घेतलं आहे. असं बघा, ते थोडंसं तूप जास्त सुटल्यासारखं दिसायला लागलं आणि आपल्याला बरोबर अर्धीच वाटी तूप लागलं बरं का. मी अर्धी ते पाऊण वाटीचा अंदाज सांगितला होता, पण अर्धी वाटी तूप पुरलं. आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घेऊया. आता आपण पाक करायला घेणार आहोत, पण त्याआधी ज्या ट्रेमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करतोय त्याला एकतर बटर पेपर लावून घ्या किंवा तूप लावून घेतलं तरी पण चालतं. मी बटर पेपर लावते आणि तो व्यवस्थित चिकटावा, सेट व्हावा म्हणून थोडंसं तूप लावून घेणार आहे.
तुपाची बाजू खाली करायची म्हणजे तो व्यवस्थित चिकटून राहतो. आणि हो, इथं मी खाली ना थोडेसे तीळ घालते आहे म्हणजे वडीच्या दोन्ही बाजूला आपण छान असे तीळ उठून दिसतील. चला आता पाक करूया. आता पाकासाठी तीच कढई ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायची आहे साखर. आता साखर मी कढईमध्ये थोडी पसरवली. यामध्ये पाणी घालायचं. पाणी किती घालायचं? साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं. गॅस मी सुरुवातीला थोडा मोठा करते. आता ही साखर यामध्ये विरघळून घे. पाणी म्हणाल ना तर अंदाजे अर्धी वाटी साखर आहे तर पाव वाटी पाणी असेल. पाणी जास्त झाल्यावर काही बिघडत नाही, फक्त काय आहे तो पाक तयार व्हायला, मिश्रण घट्ट व्हायला थोडासा जास्त वेळ घेतं. तर साखर विरघळली, या पाकाला उकळी आली आहे. आता फक्त मंद आचेवर याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. पाक आपल्याला एकतारी वगैरे बघत बसण्याची गरज नाही, फक्त असा थोडासा घट्ट होईपर्यंत शिजवूया. गॅस कमी ठेवू आणि अगदी 2 मिनिटं शिजवून घेऊ. तर 2 मिनिटच पाक आपण मंद आचेवर शिजवला. अगदी 2 मिनिटं किंवा 1 मिनिट शिजवला तरी चालतो. आता हलका हलका असा चिकट लागलाय, अर्धी तार येते बरं का. आता आपण काय करूयात, हे भाजलेलं मुगाचं पीठ यामध्ये घालायचं. त्याचसोबत यामध्ये घालायची आहे वेलची पावडर आणि याला मंद आचेवर दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं. सुरुवातीला हे पातळ दिसतं, नंतर हे घट्ट घट्ट होत जाईल. तर पाकात टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटं याला चांगलं परतून घेतलंय. आता बघा, मगाशी एकदम तूप तूप वाटत होतं की नाही पातळ, आता बघा हे असं कोरडं दिसायला लागलंय आणि हलवताना थोडंसं जड जाऊ लागलं. याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला अगदीच चेक करायचं आहे तर कढईमध्ये असंच हे झाकून ठेवा. थोडंसं मिश्रण काढून घ्या, फॅनखाली गार करा आणि बघा की ते सेट होतंय का. हे होतंच सेट, पण तुम्हाला तरी पण काही शंका वाटत असेल तर असं चेक करू शकता. वाटलं की सेट नाही होत तर अजून मिनिटभर परतून घ्या. चला आता हे तयार झालंय. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच ट्रेमध्ये ओतायचं. गरम गरम असतानाच याला सेट करायला ठेवायचं. मला ना हा ट्रे खूप मस्त मिळाला आहे. अगदी म्हणजे 1 कपाचं काही असेल ना तर छान सेट होतं. असा स्पॅच्युला नसेल तर एखादी सपाट तळाची वाटी घ्यायची, त्याने पण याला सेट करू शकता. याचं असं सेट होत नसेल तर एखादा छोटा चमचा घ्यायचा, त्याने सेट करायचं, कारण कोपऱ्यामध्ये वाटी जात नाही ना म्हणून. चला याला मी छान सेट करून घेतलं आहे, दाबून घेतलं आहे मस्त. आता याला सुंदर दिसण्यासाठी पांढरे तीळ लावूया. बघितलं, काही फॅन्सी वापरलं नाही, सुकामेवा वगैरे काही नाही, पण पौष्टिक अशी मुगाची बर्फी. याला पण थोडंसं वाटीने दाबून रुतवून घ्यायचं. तीळ लावून याला सेट केलं. 5 मिनिटं असंच ठेवू. खूप गरम आहे, हलकंसं असं कोमट असताना कापून घेऊ. एकदम गार होऊन देऊ नका, नाहीतर वड्या कापता येणार नाही. तर हे 5 मिनिटं ठेवून दिलं होतं. आता याच्या वड्या कापून घ्यायच्या. मला ना असं उलथानं आवडतं सुरीपेक्षा. ट्रेमधल्या वड्या वगैरे अशा छान कट होतात याने. तुम्हाला जसा हवा तसा आकारामध्ये वड्या कापा. मी तर थोड्याशा अशा लांबट वड्या कापून घेते, लांबट आणि चौकोनी म्हणजे आयताकृती. आणि माझ्या मते तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर एवढ्याच प्रमाणामध्ये गूळ वापरून त्याचा पाक करून त्यामध्ये पीठ घातलं तरी पण चालू शकेल. तर चला वड्या कापून घेतल्या, पूर्ण गार करून घेऊ. तर आता वडी संपूर्ण गार झाली आहे, काढून घ्यायची आहे. ताटामध्ये जर असेल ना, कडेने थोडीशी जागा असेल तर वडी सहज निघते. पण आता हा ट्रे इतका कट्टाकट्टी बरोबर पुरला होता की मला जागाच मिळत नव्हती, म्हणून इथल्या 2 वड्या मी काढून टाकल्या. एकीचा चुरा झाला कारण खूपच एकदम फिक्स बसलं होतं ना त्यामुळं, आणि ही 1 वडी तयार झाली. आता या उरलेल्या वड्यासुद्धा काढून घेऊया. त्यामुळं तुम्ही जर ट्रे वापरताय तर मोठा वापरा, एकदम कट्टाकट्टी ट्रे वापरू नका. तर बघा किती सुंदर वड्या निघतात आणि मस्त वड्यानं कुरकुरीत झालेल्या आहेत. अशा मऊ होत नाहीत बरं का, छान आपण भाजून घेतो ना त्यामुळे मस्त अशी वडी कुरकुरीत होते. वा, दिसायला पण मस्त दिसते. तर वड्या मी काढून घेतल्या. ट्रे थोडासा एकदमच कट टू कट बरोबर पुरत होता, त्यामुळे वडी पटकन निघाली नाही. 1-2 वड्या मला अशा थोड्याशा उकरून काढाव्या लागल्या. त्यामुळं तुम्ही जर ही वडी करताय तर एकतर मोठा ट्रे वापरा किंवा सरळ ताटामध्ये त्याला पसरा, म्हणजे मग कडेने जागा निघते आणि आपल्याला आपोआप काढता येतं. फक्त ट्रे एकदम घट्ट होता. तर वड्या बघा अगदी सुंदर झालेल्या आहेत. यावरचे तीळ किती मस्त दिसत आहेत. आणि यातली 1 वडी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा काय मस्त वडी झालेली आहे, छान अशी कुरकुरीत होते आणि एकदा करून ठेवली ना की महिनाभर आरामात टिकते. तर आता उन्हाळ्यात सुट्ट्या चालू होतीलच मुलांना गोड खावंसं वाटतं, कारण उन्हाळ्यात जरासं असं एनर्जी नसते तर गोड खावंसं वाटतं, किंवा मुलांना मधल्या वेळेत काही करायचं असेल तर ही वडी जरूर करा. एकदा केली की भरपूर टिकते. साखरेऐवजी गूळ वापरायचं असेल तरी पण चालेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.